सर आहे नाडी झालं पूर्ण. हा पूर्ण हा झालाय. प्राण. हा प्राणचा चॅप्टर चालू करायचं आता. ठीक आहे ठीक आहे, चालू करूयात मग. बघूया. तर प्राण म्हणजे काय सांगता येईल का कुणाला थोडक्यात? कशाला म्हणायचं? जीव. सांगता येईल कुणाला? नसेल तर पुढे जाऊयात. तर प्राण म्हणजे हं. आपला श्वास म्हणू शकतो, किंवा आपल्याला अ, जी श्वसनाच्या माध्यमातून जी आपल्याला जी जीवनात कार्य करायचे त्यासाठी मिळणारी ऊर्जा सुद्धा म्हणू शकतो प्राण म्हणजे. ठीक आहे ठीक आहे. तर प्राण म्हणजे संकल्पना बघूयात आपण. पण जो श्वास म्हणलात आपण, बरोबर आहे. तर प्राण ही संकल्पना वेगळी आहे आणि श्वास ही संकल्पना वेगळी आहे. श्वास म्हणजे साधन आहे. कोणाचं कशाचं साधन आहे? तर प्राणाला घेण्याचं. आता समजा, आताच महाराजांनी उदाहरण दिल्याप्रमाणे परीक्षेला जायचं आहे. बरोबर आहे. मग जाण्यासाठी साधन काय आहे? गाडी आहे, बस आहे. बरोबर आहे. म्हणजे श्वास म्हणजे प्राण नाही. आलं का लक्षात? तर श्वास म्हणजे हे एक साधन आहे. कशाचं? प्राणाचं, प्राणाला घेण्याचं. ठीक आहे, बघूयात मग आपण काय काय आहे पुढे. आपला जो दुसरा पॉइंट आहे, टाइप्स अँड नेचर ऑफ प्राणा अँड माइंड रिलेशन. म्हणजेच प्राण म्हणजे काय, प्राणाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत आणि प्राणाचं आणि मनाचं रिलेशन काय आहे, संबंध काय आहे, तो सुद्धा आपल्याला तिथं बघायचा आहे. तर सुरुवातीला प्राण म्हणजे काय बघूयात. तर प्राणालाच विविध अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्याला चेतना, चैतन्य शक्ती किंवा जीव, जीवनशक्ती, प्राणशक्ती किंवा जिवंतपणा, असं वेगवेगळी नावं त्याला समानार्थी आहेत. थोडक्यात जीव शब्द बघा कसा आहे. आता एखादा व्यक्ती मेला की आपण काय म्हणतो? जीव निघून गेला. बरोबर म्हणजे आहे. प्राण निघून गेला. म्हणजे थोडक्यात प्राण पण निघून गेला असं म्हणतो. प्राण निघून गेला किंवा प्राणातून पंचप्राण. निर्माण होतो ना. प्राणातूनच जीव निर्माण होतो. हो निर्माण झालेला त्याच प्राणामुळे जिवंत राहतो. म्हणजे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत सर. म्हणजे ह्याच्याशिवाय ते नाही, त्याच्याशिवाय ते नाही. नाही, म्हणजे हे वेगवेगळे जे शब्द आहेत हे समानार्थी शब्द आहेत. आलं का लक्षात? हम्म. हो. प्राणाला शब्द आहेत. जीव, चैतन्य, प्राणशक्ती, जीवशक्ती, जिवंतपणा, असे वेगवेगळे, म्हणजे हे एक स्वरूपाचं तत्व आहे. मग पुढे काय म्हणले बघा. प्राण हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ जीवनशक्ती आहे आणि जी आपल्याला जिवंत ठेवते. तर मग जीवशक्ती म्हणजे कशाला म्हणता येईल हो? का म्हणायचं जीवशक्ती? किंवा आपण पाण्याला सुद्धा म्हणतो बघा. पाणी हे जीवन आहे म्हणतो. बरोबर आहे? म्हणतो का? हो सर. पाणी हे जीवन आहे म्हणतो. मग का म्हणत असेल त्याला? तसंच प्राणाला पण म्हणता येईल का? प्राण हे जीवन आहे. प्राण वाचवा. जसं की पाणी वाचवा. पाणी हे जीवन आहे. पाण्याचा व्यत्यय करू नका किंवा पाणी वाचवा असं आपण म्हणतो. तसंच प्राण वाचवा असं पण आपण म्हणू शकतो. किंवा बघा आता प्राणाला जीवन का म्हणलेलं आहे बघा. आता एक प्रयोग बघूयात आपण. तर काय करायचं आहे? दोन्ही नाकपुड्या आणि तोंड काय करायचं आहे? 10 मिनिटापर्यंत बंद ठेवता येईल का हो? काय होईल बरं 10 मिनिटं बंद ठेवलं तर? गुदमरणार, घुसमटणार. बरं ठीक आहे. अर्धा तास बंद ठेवलं तर? ठेवता येईल का? नाही सर. ठेवता येणार नाही. आणि जर ठेवलं तर काय होतं? सांगा. जीव जाईल. बरोबर आहे. म्हणूनच काय म्हणले प्राणाला? जीवन म्हणलेलं आहे. प्राणतत्व शरीरात असेल तरच शरीर हे जिवंत आहे.
जीवन का म्हणलेलं आहे, तर आपण बंद करून ठेवलं ओठ पण नाक पण आणि प्राण घ्यायचा आतमध्ये घ्यायचा बंद केला तर काय होईल, मृत्यू होईल. बरोबर आहे. म्हणूनच काय म्हणले प्राणाला जीवन असं म्हणलेलं आहे. आणि हा प्राण आपल्याला जिवंत ठेवतो असं सुद्धा पुढे म्हणलंय. तसेच पुढे बघूया आणखीन काय म्हणले बघूयात. तर प्राण ही आपल्या शरीराची महत्वाची ऊर्जा शक्ती आहे किंवा तिलाच कंसामध्ये काय म्हणलेलं आहे, इंधन आहे असं सुद्धा म्हणलेलं आहे. बरोबर आहे. तर इंधन म्हणजे काय हो, सांगता येईल कुणाला? इंधन म्हणजे काय सांगता येईल? सर इंधन म्हणजे हा ओके सांग. सांगा सांगा. सर इंधन म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी लागणारी गोष्ट आणि ठीक आहे. एखादी गोष्ट म्हणजे ऊर्जा. एखाद्या आता समजा एनर्जी म्हणता येईल त्याला. आपल्याला गाडी चालवायची आहे. तर गाडी बिना तेलाची चालते का? नाही. म्हणजे मध्ये पेट्रोल टाकावं लागतं. म्हणजे त्या गाडीचं इंधन काय आहे? पेट्रोल आहे. आता आपल्याला गॅस चालवायचा आहे. म्हणजे गॅस चालवण्यासाठी इंधन कसं आहे? बरोबर आहे. एल-पी-जी गॅस. बरोबर आहे. अन्न शिजवण्यासाठी गॅस लागतो. इंधन काय लागतं? पूर्वीच्या काळामध्ये लाकडं होते, तुराट्या होत्या. त्या इंधनावरती आपण काय करायचो? स्वयंपाक करायचो. पण आता काय आहे? म्हणजे इंधन. तसंच आता प्राणाला काय म्हणलंय? ऊर्जा शक्ती. आता समजा वरचा फॅन आहे, तो बंद आहे. त्याला जर चालू करायचा असेल, त्याला जर चालवायचा असेल, तर त्याला एक ऊर्जा द्यावी लागेल आणि ती ऊर्जा दिली तर तो चालतो. ठीक आहे. आता एक थोडक्यात एका उदाहरणामध्ये बघूयात. ऊर्जा शक्ती कसं आहे? आता तुमच्याकडे एक मोबाईल आहे. बरोबर आहे? आणि त्या मोबाईलला चालवणारा कोण आहे हो? सांगा बरं. मोबाईलला चालवणारा कोण आहे? युजर. आपण स्वतः. ठीक आहे. आपण स्वतः आहोत. पण ते स्वतः कशावरती बॅटरीवर चालतं? चालतो. हां, बॅटरी. असं आहे. बॅटरीवरती चालतो. आणि जर समजा तुमचा मोबाईल Appleचा आहे किंवा लाख रुपयाचा आहे किंवा 2 लाख रुपयाचा आहे. पण मध्ये बॅटरीच नसेल तर चालेल का हो तो? चालेल का? नाही. 1000चा असेल किंवा लाख रुपयाचा असेल. जर बॅटरीच नसेल तर चालेल का? नाही. म्हणजे त्या मोबाईलला चालवणारा कोण आहे? तर बॅटरी आहे. म्हणजे ऊर्जा आहे. तसंच आपल्या देहरूपी शरीराला, स्थूल शरीराला, हाडामासाच्या शरीराला चालवणारा कोण आहे? सांगा आता. प्राण. प्राण आहे. म्हणजेच हे शरीराचं काय आहे? इंधन आहे. ऊर्जा आहे. जशी की गाडीला चालवण्यासाठी पेट्रोल आहे तसं जर समजा मोबाईलमधून बॅटरी काढून घेतली तर मोबाईल बंद पडतो. त्याचप्रमाणे शरीराला चालवणारा सुद्धा प्राण आहे. शरीराला ऊर्जा देणारा प्राण आहे. म्हणजे शरीर कशावरती चालतं? प्राणावरती. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणले? प्राणाला ऊर्जा शक्ती असं सुद्धा म्हणलेलं आहे. पुढे बघूया. तसेच आता प्राण ही संकल्पना कुठं-कुठं आढळते? काय-काय वर्णन आहे तिचं? तर वेद, शास्त्र, उपनिषद आणि अनेक हिंदू ग्रंथांमध्ये प्राण या प्राचीन संकल्पनेचं वर्णन आलेलं आहे. आता आपण मोठाड भाषेमध्ये, साधारण भाषेमध्ये प्राण म्हणजे काय असं बघितलो. परत त्याचा उल्लेख कुठं-कुठं आढळतो? बरोबर आहे. वेदामध्ये काय म्हणले किंवा उपनिषदामध्ये काय म्हणले, ते आपण थोडक्यात बघूयात. त्यानंतर प्राणाचे प्रकार बघूया. तर सर्वप्रथम प्रश्नोपनिषदामध्ये आलेला एक हा सूत्र आहे, श्लोक आहे बघा. प्राणस्येद वशी सर्वे त्रिदेवे या प्रतिष्ठितम मानेव पुत्रान रक्षस्व श्रीच्च प्रज्ञाच विदेहीन इति. म्हणजे काय याचा अर्थ काय दिलेला आहे बघा खाली. पृथ्वी, पाताळ आणि अंतरिक्ष ह्या तिन्ही लोकात जे काही आहे
ते प्राणाच्या ताब्यात आहे. बरोबर आहे का हो? बरोबर आहे सर. बरोबर आहे. म्हणजे जेवढे जीव जगत आहे, आता बघा आपल्या शास्त्रानुसार काय म्हणलं जातं की 84 लोकश योनी आहेत म्हणतं. बरोबर आहे. असतीलही. म्हणजे बघा कीटक, मुंग्या, किड्या, मुंग्या, अळ्या हे ते आता बघा किती आहेत असे जीवजंतू भरपूर आहेत. काही डोळ्यांना न दिसणारे आहेत, काही डोळ्यांना दिसणारे आहेत. असे भरपूर सूक्ष्मजीव आहेत किंवा जीवसृष्टी आहे किंवा झाडं, वृक्षवेली आहेत. या सर्वांना जगण्यासाठी कशाची गरज आहे? प्राणाची गरज आहे. बरोबर आहे. तसेच आणि हे तिन्ही लोक सुद्धा या प्राणाच्या अधिपत्याखाली आहेत, ताब्यात आहेत असं म्हटलं जातं. तसेच जसं आई प्रेमानं आपल्या मुलाचं संरक्षण करते, तसंच तू आमचं संरक्षण कर, असं कशामध्ये म्हणलं जातंय? प्रश्नोपनिषदामध्ये म्हणलेलं आहे. तसंच तू आमचं संरक्षण कर आणि आम्हाला श्री म्हणजेच भौतिक संपदा, प्रज्ञा म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक ऐश्वर्य मिळू दे, असं सुद्धा म्हणजे अशा स्वरूपाचं वर्णन प्रश्नोपनिषदामध्ये आलेलं आहे. तसेच पुढं काय म्हणलेलं आहे बघा, वेन जीवती जीवोय निर्जीवो येन विना भवेत, म्हणजे प्राणामुळे जीव जीवित राहतो, याच्याशिवाय देह निर्जीव होतो, त्यास प्राण म्हणतात. आता आपण मोठाळा भाषेमध्ये सुरुवातीला बघितलं प्राण म्हणजे काय, आणि त्याचंच हे सूत्र आहे बघा. आणि ते कशामध्ये आहे, कशामध्ये दिसून आलेलं आहे, तर शारंग पद्धती नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा प्राणाचा उल्लेख आलेला आहे. तिथं सुद्धा काय म्हणले, प्राणामुळे जीव जीवित राहतो आणि त्याच्या विना जीव हा निर्जीव होतो. ज्याच्यामुळे शरीर सजीव असतं त्याला काय म्हणलेलं आहे? प्राण असं म्हणलेलं आहे. तसेच पुढे आणखीन एक श्लोक दिलेला आहे बघा, तर प्राणो पिता, प्राणो माता, प्राणो भ्राता, प्राणस्वसा, प्राण आचार्य, प्राणो ब्राह्मण, म्हणजे किती महत्वाचा प्राण आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येते बघा. प्राणच पिता आहे, प्राणच माता आहे, भ्राता स्वसा, म्हणजे माता म्हणजे काय हो? जे आपलं पालन पोषण करते तिला आपण माता असं म्हणतो. मग प्राण आपल्या शरीराचं पालन पोषण करतोय का हो? बरोबर आहे. हो. शरीराचं आपलं पालन पोषण करतोय तो, त्याच्यामुळे त्याला माता असं संबोधलेलं आहे. किंवा पिता काय करतो, तर आपल्या शरीराचं संरक्षण करतो, म्हणजे आपल्या मुलाबाळांचं संरक्षण करण्याचं कार्य हे पित्याकडे आहे. म्हणून त्याला तसेच मग प्राण सुद्धा आपल्या शरीराचं संरक्षण करतोय. बरोबर आहे का? म्हणून त्याला पिता असं सुद्धा संबोधलेलं आहे. तसेच बंधू म्हणजे सहाय्य करणारा, सखा म्हणजे आपला जीवलग सखा आहे. तसेच गुरु आणि ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्माला जाणतो असा ब्राह्मण, म्हणजे या सर्वासारखा गुरु आपल्यास नीती नियमाच्या गोष्टी शिकवतो. बरोबर आहे. मग नीती नियमाच्या गोष्टी आणि प्राणाचा काय संबंध आहे हो? तर काही ग्रंथामध्ये असं म्हणलेलं आहे की जो व्यक्ती प्राणायाम करतो, म्हणजेच प्राणाची साधना करतो, त्या व्यक्तीचे मन पवित्र होते आणि ती व्यक्ती दुष्ट कार्य करू शकत नाही, असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे प्राणायाम करणारी व्यक्ती नीती नियमाने वागणारी होते, जे हे कार्य गुरुचं आहे. असे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्राणाला तिथं दर्शवलेलं आहे. म्हणजेच इतका महत्वाचा प्राण आहे असं छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढं काय म्हणलंय, प्राण हा आपला सर्वस्व आहे. बरोबर आहे का हो? सर्वस्व आहे ते. हो सर. इतका महत्वाचा आहे. प्राणच नसेल तर काहीच नाही, म्हणजे प्राणच हा सर्वस्व आहे. बरोबर आहे. तसेच पुढे आणखीन काय म्हणले बघा, प्राणाला आणखीन कुठं त्याचा उल्लेख आलेला आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये परत काय म्हणलंय, प्राणो वाव वसव
प्राणोभाव रुद्र म्हणजे काय? तर प्राण हा वसु अर्थात जीवनाला स्थापणारा आहे किंवा आधार देणारा आहे. बरोबर आहे. तो जीवनाला जीवन जगण्यासाठी आधार देणारा आहे किंवा जीवाची स्थापना करण्यासाठी तो आताच कोण म्हणलं पूनमताईंनी सांगितलं का बघा सुरुवातीला प्राणापासूनच निर्मिती होते. त्यांनीच सांगितलं का? किंवा प्राण निघून प्राणातच विलीन होतो. म्हणजेच जीवाला स्थापणारा कोण आहे? प्राण वसवाप्रमाणे आहे आणि तो आधार सुद्धा देतो जीवन जगण्यासाठी. तसेच प्राणरोगासाठी रुद्र आहे म्हणले बघा. रुद्र म्हणजे कसा? त्याच्यापुढे कोणीच टिकत नाही. रुद्र म्हणजे खूप शक्तिशाली आहे. मग रुद्र कसं म्हणता येईल प्राणाला हो? बघा बरं. का म्हणता येईल? तर ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे, की जी व्यक्ती प्राणायाम करते, तर त्या व्यक्तीचे वेगवेगळे जे विकार आहेत, ते नष्ट पावतात, कमी होतात. म्हणजेच प्राणामध्ये इतकी ताकद आहे, की रुद्रासारखी ताकद आहे आणि वेगवेगळ्या विकारांना नष्ट करण्यासाठी त्याच्याकडे शक्ती आहे. म्हणजेच प्राणसाधनेने वेगवेगळे विकार दूर होतात. म्हणून त्याला काय म्हणले? प्राणाला विकारांसाठी, रोगांसाठी प्राण हा रुद्र आहे, असं म्हणलेलं आहे. तसेच आणखीन एक पुढे आलेलं आहे. तर प्राणाय नमो यस्य सर्वमिदवशे हे अथर्ववेदामधलं सूत्र आहे. तर मी प्राणाला नमस्कार करतो. या प्राणाच्याच नियंत्रणात हे संपूर्ण ब्रह्मांड आहे. का हो? अथर्ववेदामध्ये नमस्कार केलेला आहे प्राणाला. तर कशामुळे केलेला आहे? तर प्राणाच्या अधीन म्हणजे पहिलं सूत्र प्रश्नोपनिषदातलं आणि अथर्ववेदातलं याच्यामध्ये साम्य आपल्याला इथं दिसून येत आहे. कारण तिथं पण तिन्ही लोक याच्या अधीन आहेत असं सांगितलेलं आहे. आणि अथर्ववेदामध्ये सुद्धा याच्या नियंत्रणामध्ये संपूर्ण ब्रह्मांड आहे असं सुद्धा म्हणलेलं आहे. म्हणून प्राणाला अथर्ववेदामध्ये नमस्कार केलेला आहे. तसेच पुढं काय म्हणलंय बघा, प्राणो ब्रह्मेति व्यजनात प्राणद्वयेव खल्विमानी भूतानी जायन्ते प्राणेन जातानि जीवन्ति प्राण प्रवन्त्यभिसंविशन्ति म्हणजे तैत्तिरीय उपनिषदामधलं हे सूत्र आहे. संस्कृत भाषा आहे त्याच्यामुळे अवघड आहे थोडीशी. आणि काय म्हणलं याच्यामध्ये बघा तैत्तिरीय उपनिषदात, प्राणातूनच जीव निर्माण होतो आणि निर्माण झालेला जीव हा प्राणामुळेच जिवंत राहतो आणि अंतकाळी प्राणातच विलीन होतो. बघा, निर्माण होणे, जिवंत राहणे आणि मृत्यू पावणे, जसे की म्हणजेच ह्या तिन्ही गोष्टी प्राणामुळे होत आहेत असं इथं म्हणलेलं आहे. प्राणातूनच जीव निर्माण झालेला आहे. पालन पोषण जीव निर्माण करतोय म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. जीव निर्माण करण्याचं कार्य कोणाचं आहे? ब्रह्मदेवाचं आहे. म्हणजे तो ब्रह्मस्वरूप आहे. आणि जीव जगताचं पालन पोषण करण्याचं काम कुणाचं आहे? तर श्री विष्णूंचं आहे. बरोबर आहे. म्हणजेच प्राण हा शरीराचं पालन पोषण करतोय म्हणजे तो विष्णूप्रमाणे आहे. तसेच अंत म्हणजे लय करण्याचं काम कुणाचं आहे? तर रुद्राचं किंवा महादेवाचं, शंकराचं आहे. आणि अंत करण्याचं कार्य सुद्धा कोण करतोय? तर प्राण करतोय. बरोबर आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, उत्पत्ती, स्थिती आणि लय तिन्ही गोष्टी प्राणच करतोय. बरोबर आहे. म्हणून इतकं त्याला महत्व दिलेलं आहे. तर असे प्राणासंबंधित वेगवेगळे सूत्र आणखीन भरपूर आहेत. तरी काही महत्वाचे सूत्र आपण इथं बघितलेले आहेत. मग त्या प्राणाचे काही 5 प्रकार, मुख्य 5 प्रकार सांगण्यात आलेले आहेत आणि उपप्रकार सुद्धा 5 सांगितलेले आहेत. ते बघूयात पुढे मग आता. टाइप्स ऑफ प्राणा. माहित आहेत का तुम्हाला?
कुणाला? हो सर. कोणकोणते आहेत? प्राण, व्यान, उदान, समान आणि अपान. ठीक आहे. तर असू द्या. ठीक आहे, पुढे जाऊयात. हा, प्राणाचे प्रकार. तर प्राणाचे प्रकार किती आहेत बघा. आता आपल्याला गेहरंड संहितेमधलं सूत्र आहे सुरुवातीला. प्राणोयापान समानोदान व्यानो तथैवच, म्हणजे पंचप्राणाचे प्रकार दिलेले आहेत सुरुवातीला. आणि नंतरचे काय आहेत? नाग, कुर्मश्च, क्रंकलो, देवदत्तो, धनंजय, म्हणजे हे उपप्राणांचे प्रकार आहेत. गेहरंड संहितेमध्ये वर्णन असं आलेलं आहे. मग बघूयात वेगवेगळे प्राण काय आहेत. मग हे 5 प्राण जे आहेत, मग या सर्वांना मिळून प्राण म्हणता येणार नाही का? तर यांच्यामध्ये वेगवेगळा काय फरक आहे? बरोबर आहे. आता बघा, गावामध्ये लाईट आली म्हणजे ऊर्जा. सबस्टेशन मधून लाईटीच्या तारा आल्या गावापर्यंत. मग गावापर्यंत आल्यानंतर ती गावामध्ये ठिकठिकाणी डीपी बसवलेली असते बघा. बरोबर आहे. का बसवलेली असते? तर त्या ऊर्जेचा प्रवाह सगळीकडे व्यवस्थित व्हावा. आणि ज्या ज्या ठिकाणी डीपी, आता बघा समजा एखाद्याचा डीपीचा फ्यूज गेला तर अंधार किती ठिकाणी पडतो? जितक्या डीपीवरती घरं आहेत, त्या डीपीवरती जितकी घरं आहेत त्या घरामध्ये अंधार पडतो. आणि काय म्हणतात? बघतात लाईट कुठली कुठली गेली, पूर्ण गावातली गेली का आपलीच गेली. बरोबर आहे. आणि आपलीच गेलेली असेल तर काय म्हणतात? फ्यूज गेला असेल. म्हणजे गावामध्ये ठिकठिकाणी डीपी बसवलेली आहे, परंतु ऊर्जेचा प्रवाह एकच आहे. वरून आलेला ऊर्जेचा प्रवाह एकच आहे. पण त्याचं वितरण करण्यासाठी, ठिकठिकाणी वितरण करण्यासाठी डीपी बसवलेले आहेत. आणि या डीपी काय कार्य करतात? तर वेगवेगळ्या भागाला चांगल्या पद्धतीनं विजेचा पुरवठा करतात. बरोबर आहे. मग तसेच मुख्य प्राण आणि पंचप्राण. पंचप्राण म्हणजे शरीरातील वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेल्या डेप्या आहेत. बरोबर आहे. एक मूलाधार चक्राजवळ आहे, एक कंठाजवळ आहे, एक डोक्याजवळ आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ह्या डीपी आहेत प्राणांच्या, त्या त्या ठिकाणातील अवयवांना ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. आलं लक्षात? तर प्राणाचे का भाग केलेले आहेत हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. पुढे बघूयात मग काय म्हणले आणखीन. हे झाले प्राणाचे प्रकार. तर प्रमुख पंचप्राणामधले पहिला आहे प्राण. तर आता त्याचं ठिकाण काय सांगितलेलं आहे हो प्राणाचं? फुफ्फुस आणि हृदय. आता बघा एक इमेज बघूयात आणि सर्वच प्राणाचं ठिकाण काय काय आहे बघूयात, त्या म्हणजे लक्षात येईल आपल्याला. सर्वच प्राणाची ठिकाणं आपल्याला लक्षात येतील. आता प्राण असं कुठं लिहिलंय हो सांगा बरं. कुठला भाग आहे? हृदयाजवळ, छातीचा भाग. दोन्ही फुफ्फुस म्हणजे थोडक्यात छातीचा भाग, दोन्ही फुफ्फुस आणि हृदय त्या ठिकाणी येऊ शकतं. तो भाग तिथं येऊ शकतो. आणि उदान कुठं सांगितलेलं आहे? कंठापासून डोक्यापर्यंत. बरोबर आहे. म्हणजे ह्या भागामधले अवयव त्याच्या आधिपत्याखाली येतील. आणि समानाचा जो भाग आहे तो कुठं आहे? तर तो पोटाच्या ठिकाणी, नाभीच्या आसपास, म्हणजे पोटातील अवयव याच्याशी संबंधित असतील. आणि अपान जो आहे तो गुदद्वाराच्या जवळ किंवा जनेंद्रियाच्या जवळ दाखवलेला आहे, म्हणजे त्याचं ठिकाण तिथं आहे. आणि व्यान जो आहे, व्यान मात्र व्यानाचं एक सर्कल दाखवलेलं आहे, मोठं वर्तुळ दाखवलेलं आहे. म्हणजे काय?
तर हा सर्व शरीरामध्ये व्याप्त आहे. याचं ठिकाण निश्चित आहे का? नाही. तर सर्वत्र शरीरामध्ये व्यान हा व्याप्त आहे. म्हणजे ही प्राणाची वेगवेगळी ठिकाणं झाली. ठीक आहे. मग त्यांच्याशी संबंधित चक्र वगैरे काय आहेत? त्यांचं कार्य काय आहे? बघूया. बघा, ठिकाण आताच आपण पाहिलेलं आहे प्राणाचं. फुफ्फुस आणि हृदय हे त्याचं ठिकाण आहे. आणि त्याची दिशा कशी आहे मग? तर दिशा त्याची आंतरिक, आतल्या बाजूने दिशा आहे त्याची. प्रवाहाची दिशा कशी आहे? आंतरिक. आणि चक्र, कुठल्या चक्राशी संबंध आहे त्याचा? तर विशुद्धी चक्राशी. इथं थोडंसं चुकलेलं आहे. प्राणाचा संबंध हा अनाहत चक्राशी आहे. इथे मिस्टेक झालेली आहे थोडी. चक्र कोणतं आहे? अनाहत चक्र. याच्याशी संबंधित तो आहे. आणि त्याचं तत्व काय आहे? पंचतत्वापैकी वायू, पृथ्वी, अग्नी, जल हे जसे 5 तत्व आहेत, त्या तत्वामधील कोणतं तत्व त्याचं आहे? तर वायू तत्व हे प्राणाचं आहे. आणि त्याचा उपप्राण आहे तो देवदत्त. मग याची कार्य काय आहेत? आता हे महत्वाचं आहे आपल्याला. ठिकाण बघितलं, प्रवाह कसा आहे बघितला. मग त्याची कार्य काय आहेत? तर प्राण हा श्वसन, रक्ताभिसरण याच्यासाठी मुख्य कार्य करतो. म्हणजे बघा आता, श्वसनासाठी अवयव कोणता महत्वाचा आहे? किडन्या आहेत का मेंदू आहे? फुफ्फुस. फुफ्फुस आहेत. म्हणून काय म्हणले? श्वसनासंबंधित कार्य हे प्राणाशी निगडीत आहेत. आणखीन पुढे काय म्हणले बघूयात. रक्ताभिसरणाचं मुख्य कार्य म्हणजे आता आपण याचं ठिकाण कुठं सांगितलेलं आहे हो? फुफ्फुस आणि हृदय. म्हणजे हृदयाचं मुख्य कार्य काय आहे? रक्ताभिसरण करणे. बरोबर आहे. हृदयावरती प्रभाव आहे. म्हणजेच रक्ताभिसरणाचा मुख्य अवयव कोण आहे? मुख्य अवयव हा हृदय आहे. आणि इतर अवयव काय आहेत? नसनाड्या आहेत. शिरा आणि नाड्या म्हणजे रक्त वाहून नेणाऱ्या आणि रक्त वाहून आणणाऱ्या वहनाचं कार्य. पण मोटर काय आहे? की हृदय आहे. हृदयावर त्याचा प्रभाव असल्यामुळं आणि फुफ्फुसावरती त्याचा प्रभाव असल्यामुळं कार्य काय आहे त्याचं श्वसन आणि रक्ताभिसरण याच्यावरती ह्याचं नियंत्रण असतं. तसंच फुफ्फुस, हृदय, रक्तवाहिन्या यांना तो शक्ती पुरवठा करतो. म्हणजे आताच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी डीपी आहे त्या त्या ठिकाणी ती काय करते? ऊर्जा प्रवाहित करते. म्हणजेच आता या ठिकाणी हा प्राणाचं वास्तव्य आहे. म्हणजेच या ठिकाणातील अवयवांना तो काय करतोय? ऊर्जा देतोय. या ठिकाणातील अवयवांना शक्ती देतोय, बळ देतोय. बरोबर आहे. मग तसंच पुढे काय म्हणलंय? देहधारणेचा प्रमुख आधार हा प्राण आहे. पंचप्राणापैकी महत्वाचा देहधारणेसाठी कोण महत्वाचा आहे? तर प्राण आहे. तसेच श्वास प्रश्वास म्हणजे श्वास घेणे, श्वास सोडणे, खोकला येणे असे विविध कार्य सुद्धा या प्राणाद्वारे पार पाडली जातात. यांच्यावरती हे नियंत्रण आहे. मग याच्यासाठी योगाभ्यास काय सांगता येईल हो? स्वस्तिका. प्राणवायूला पुष्ट करण्यासाठी आपल्याला योगाभ्यास कोणता करावा लागेल? स्वस्तिका, कपालभाती पण असू शकतं. कपालभाती पुढे येईल आपल्याला. तर भस्त्रिका का महत्वाची आहे? तर भस्त्रिकेचा जास्तीत जास्त प्रभाव कुठं आहे बघा बरं. फुफ्फुसावर. बघा आता भस्त्रिका करताना जास्तीत जास्त प्रभाव कुठं असतो? म्हणजे हा भाग. आलं लक्षात? भस्त्रिकेचा जास्तीत जास्त प्रभाव कोण्या भागावरती आहे? तर या भागावरती आहे. बरोबर आहे. म्हणजे प्राणायामाचा प्रभाव हा सर्व शरीरावरती आहे. पण विशेष प्रभाव कुठं आहे?
तर भस्त्रिकेचा प्रभाव या भागावरती आहे, कंठापासून खाली. आलं लक्षात? ठीक आहे. मग पुढे तर बघूयात. सर तुम्ही आता म्हणालात की ह्याचं चक्र विशुद्धी चक्र चुकीचं आहे, पण हे विशुद्धी चक्रच आहे सर त्याच्यासाठी. बहुतेक अनाहत आहे वाटतं. नाही नाही, मिस्टेक झाल्यासारखं वाटते. विशुद्धी कारण सर ह्याचा प्राणाचं कार्यक्षेत्रच श्वासनलिका, अन्ननलिका, कंठ हे आहे. आहे, पण त्याचं ठिकाण फुफ्फुस आणि हृदयाजवळ आहे ना. मग हृदयाशी निगडीत हे काय आहे? 1 मिनिट मी तरी बघतो एकदा. अनाहतच आहे. ओके अनाहत सर. का आहे? अनाहत का आहे? तर कारण त्याचं ठिकाण तिथं आहे, हृदयाजवळ. बरोबर आहे? म्हणून हो. अनाहत चक्राशी आहे. मग या वायूमध्ये, प्राणवायूमध्ये जर असंतुलन झालं, तर प्राणवायूची डीपी चा फ्यूज गेला, तर काय विकार उत्पन्न होतील हो? सांगा बरं. श्वसनासंबंधीचे विकार होतील. संबंधी पण होते. छान. श्वसनासंबंधित विकार किंवा आणखीन काय सांगता येईल? हृदयासंबंधी पण सर विकार होऊ शकतात. हृदयासंबंधित विकार म्हणजे तो जे कार्य करतोय त्याच्या विरुद्ध कार्य होईल. बरोबर आहे? म्हणजेच विकार म्हणायचं त्याला. ठीक आहे, पुढे बघूयात. दुसरा प्राण कोणता आहे बघूयात. 1 मिनिट. दुसरा आहे अपान. तर याचं ठिकाण काय सांगितलेलं आहे मग? याचं ठिकाण आहे नाभीपासून पायापर्यंत, म्हणजे शरीराचा खालचा भाग. तसेच जनेंद्रिय जे आहेत, गुदद्वार असेल, शिश्न असेल किंवा योनी असेल, यांचा भाग पण कशामध्ये येईल हो मग? अपान अपान वायू. अपान वायूशी संबंधित याच्यामध्ये येईल. तसेच पायाचा भाग, पायाच्या पिंडऱ्या असतील, गुडघे असतील किंवा खालचा भाग जो आहे, हा सुद्धा भाग याच्या नियंत्रणामध्ये असेल. मग याची दिशा कशी आहे? प्रवाह कसा आहे याचा? तर याचा प्रवाह खालच्या जो आहे खाली. खालच्या दिशेने. त्याचा प्रवाह कसा आहे? खालच्या दिशेने आहे. आणि चक्र कशाशी संबंधित आहे याचं, तर मूलाधार चक्राशी संबंधित आहे. आता ठिकाणच त्याचं तिथं आहे. बरोबर आहे? तर मग संबंध पण तिथं चक्र कोणतं येईल मग? मूलाधार चक्र येईल. आणि तत्व कोणतं आहे त्याचं? तर पृथ्वी तत्व आहे. आणि त्यासोबत उपप्राण काय आहे? तर कूर्म आहे. मग याची कार्य काय काय आहेत बघूयात. तर अपान हा जनेंद्रिय आणि गुदद्वारात कार्यरत असतो. मग गुदद्वार असेल किंवा जनेंद्रिय असेल, यांची कार्य काय आहेत मग? तर यांचं कार्य काय आहे? मलमूत्राचं विसर्जन करणे हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. बघा, आता 2-4 दिवस जर टॉयलेटलाच नाही गेलात तर काय होईल हो? शक्य आहे का जगणं? बरोबर आहे. म्हणजे अन्नाचं पचन होणं जितकं गरजेचं आहे, तितकंच उत्सर्जन क्रिया होणं सुद्धा गरजेची आहे. म्हणजेच अ, मलमूत्राचं विसर्जन करणं हे सुद्धा याच्या खाली येतं. तसेच शरीरातील विविध उत्सर्जनाच्या क्रिया याच्याद्वारे नियंत्रित होतात. म्हणजे विजातीय तत्वांचं उत्सर्जन हे सुद्धा कोण करतं? तर अपान वायू करतो. तसेच या ठिकाणी असल्यामुळे पोटातील वायू बाहेर काढणे, म्हणजे यालाच बघा अपान वायू असं म्हणतात. आलं का लक्षात तुमच्या? पोटातील हो सर. वायू जो येतो गुदद्वाराद्वारे जो येतो त्याला म्हणायचा आहे अपान वायू. म्हणजे त्याची दिशा सुद्धा तुमच्या लक्षात आलेली असेल, खालच्या बाजूने असते. तसेच वीर्यस्खलन असेल, ही कार्य सुद्धा त्याच्याकडेच आहेत.
तसेच शरीरातील दूषित घटक आणि मलमूत्राच्या स्वरूपात हा बाहेर टाकतो. पुढं काय म्हणलंय? आणि उत्सर्जन संस्थेशी निगडीत आहे. आणखीन काय काय घटक याच्यामध्ये येतात? स्त्रियाच्या संबंधित काय येतात? तर रजाचा प्रवाह असेल, तो सुद्धा याच्यामध्ये येतो किंवा अ, अ, ज्यावेळी स्त्री मुलाला जन्म घालते, बाळाला जन्म घालते, तो बाळ बाहेर येणं हे सुद्धा अपानवायूकडे असतं. म्हणजे ही क्रिया अपानवायूची असते. तसेच रजस्राव होणं स्त्रियांचा याच्याशी संबंध सुद्धा अपानवायूचा आहे. तसेच खालच्याच ठिकाणी असल्यामुळं हा कुणाकुणाला ऊर्जान्वित करतोय, कार्य कुणाला बलिष्ठ कुणाला करतोय. तर अ, आपलं गर्भाशय असेल किंवा मूत्राशय असेल, की यांना ऊर्जा देण्याचं कार्य सुद्धा हा अपान वायूच करत असतो. तसेच पुढं काय म्हणले बघा, उत्सर्जन हे तर आत्ताच बघितलेलं आहे. मग अपान वायूला बलिष्ठ करण्यासाठी योगाभ्यास काय सांगता येईल हो? तर पवनमुक्तासन आसन करू शकतो आपण. बरोबर मूलबंध आहे. आहे. छान. मूलबंध आहे, पवन मुक्तासन आहे. आणखीन काय सांगता येईल का? भरपूर आसनं, पोटावरची आसनं सर चांगली आहेत यासाठी. पोटावरची आसनं जी आहेत, त्या आसनं आपण समान वायू पाहताना बघूयात. त्याच्यामध्ये घालूयात. हं. आता याच्यामध्ये पवन मुक्तासन छान आहे. मूलबंध ठीक आहे. आणखीन तर एक प्रश्न विचारायचा होता, की ह्याचा उपप्राण हां, तुम्ही कूर्म सांगितलात ना? हां, हां. मग त्याचं कार्य डोळ्यांची उघडझाप ह्या संबंधी असतं ना? आहे, पण त्याचं उपप्राण असं दाखवण्यात आलेलं आहे. वेगवेगळे हे जे उपप्राण आहेत, हां. त्याच्या म्हणजे आधी ह्याचा पट्ट्याखाली संबंध आता आपला अपान वायूचा संबंधच नाभीच्या खालच्या भागाशी संबंधित येतो संपूर्णपणे. बरोबर, पण ह्याचा जो उपप्राण कूर्म सांगितलं त्याच्या तर डोळ्यांची उघडझाप हे पण आहे त्याच्यामध्ये जास्त त्याचं कार्य. मग बरोबर, त्यामध्ये बरोबर. कसं काय हे म्हणजे संबंध असा असा लावला जातो की फक्त त्यांनी उपप्राण कूर्म हा सांगण्याचं काय कारण आहे त्याचं? उपप्राण सांगण्याचं जे कारण आहे, हं. ते त्याच्या आधिपत्याखाली आहेत अपानाच्या. अच्छा. बघूयात ते पुढे काय आहे ते. ठीक आहे. पुढचा बघूयात. प्राण आपण बघितले. आता त्यानंतरचा जो आहे समान. मग याचं ठिकाण कुठं आहे समानाचं? सांगता येईल? नाभी आणि नाभी जवळ. नाभी आणि नाभीच्या आसपास. मग याची दिशा कशी आहे? वर आहे का खाली आहे? का बाजूला आहे? तर त्याची दिशा जी आहे ती केंद्रित आहे किंवा आपण रवी ज्याप्रमाणे घुसळतो आणि रवी घुसळताना जो एक प्रवाह निर्माण होतो, कसा? गोलाकृती. तशा स्वरूपामध्ये त्याची दिशा आहे. एक इमेज बघूयात त्याच्यामध्ये परत आपल्याला बघता येईल. बहुतेक डाउनलोड झाली नाही वाटते इमेज ती. हो सर, दिसत नाही. ठीक आहे, नंतर बघूयात. दिसत नाही इमेज ती.
म्हणजे गोलाकृती अशी त्याची दिशा आहे. ठीक आहे. आणि संबंध कोण्या तत्वाशी आहे? तर अग्नितत्वाशी संबंध आहे आणि उपप्राण क्रंकल आहे असं सांगितलेलं आहे. मग याचा संबंध काय आहे? कार्य काय आहे? तर प्राण आणि अपान यांच्यात समन्वय राखण्याचं कार्य तो करतो. प्राण कुठला? वरचा आणि अपान कुठला? खालचा. या दोघांच्या मध्ये कोण आहे? समान आहे. बरोबर आहे? या दोघांमध्ये समन्वय राखण्याचं कार्य कुणाचं आहे? तर समान वायूचं आहे. आणि बघा, आपण असं कधी ऐकलंय का हो? प्राण आणि अपानाची एकता. असं कुठल्या ह्याच्यामध्ये नाही. आलंय का संदर्भात तुमच्या? किंवा नाही सर. कुण्या आसनाबद्दल किंवा प्राणायाम वगैरे पाहताना, काही पाहताना सिलेबसमध्ये? तर काय म्हणलेलं आहे बघा, मूलबंध असेल किंवा पद्मासन असेल, अशा वेळी काय म्हणलंय, की प्राणाची आणि अपानाची एकता होते म्हणले. प्राण कुठं असतो? वर आणि अपान खाली. आणि या दोघांच्या एकतेमुळं आता बघा, अपानाची दिशा कशी आहे? खालच्या दिशेनं आहे. पण ज्यावेळी आपण मूलबंध बांधतो किंवा वज्रोली मुद्रा करतो, त्यावेळी अपानाची दिशा ही ऊर्ध्वगती होते. म्हणजे वरच्या दिशेने होते असं म्हणलेलं आहे. व प्राणाची दिशा, या दोन्हीच्या दिशा एकत्र होतात आणि दोन्हीचं मिलन होतं असं सुद्धा ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळी ह्या दोघांचं मिलन होतं, त्यावेळी अ, दिव्य शक्ती म्हणजेच पोटातील अग्नीचं प्रज्वलन जास्त प्रमाणामध्ये होतं किंवा अतिशय उष्णता प्रकट होते असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे ह्या योगिक क्रिया आहेत. तसंच पुढं काय म्हणले बघा, पचनासाठी लागणारी प्राणशक्ती हा वायू पुरवत असतो आणि शरीराला आवश्यक पाचक रस योग्य स्थानी प्रवाहित करण्यातही याचाच वाटा आहे. आता बघा, अन्नाचं पचन झालं, ठीक आहे. पण पचन झालेल्या अन्नाचं म्हणजे रस, त्याची सुद्धा ज्या ज्या ठिकाणी जाऊन पोहोचणं ते सुद्धा गरजेचं आहे. फक्त अन्नाचं पचन होऊन भागतं का हो? एकाच ठिकाणी राहून भागतं का? तर तो जो रस आहे, तो वितरित होणं ते सुद्धा गरजेचं आहे. मग ते कार्य सुद्धा कुणाचं आहे म्हणलेलं आहे? तर समानाचं आहे. तसेच पचन संस्थेशी निगडीत आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमशी. आता प्राणाचा जो संबंध होता, तो कोण्या संस्थेशी निगडीत होता हो? श्वसन संस्था. श्वसन संस्था किंवा त्याला काय म्हणता येईल? रेस्पिरेटरी सिस्टमशी संबंध. रेस्पिरेटरी सिस्टमशी त्याचा संबंध होता. मग अपान वायूचा कोण्या संस्थेशी संबंध होता मग? सर आपला उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्था किंवा प्रजनन संस्था. उत्सर्जन संस्था. जननेंद्रिय, जननेंद्रिय त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळं दोन्ही संस्था ज्या आहेत, उत्सर्जन आणि प्रजनन, त्याच्यावरती त्याचा प्रभाव आहे. तसेच सप्तधातू निर्मितीत हातभार लावतो असं सुद्धा समानाला म्हणलेलं आहे. असं का म्हणलं असेल हो मग? बघा बरं. आता सप्तधातू जे आहेत, काय काय आहेत हो? रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र असे वेगवेगळे 7 धातू आहेत. पण रसाची निर्मिती कधी होते? पचन अन्न संस्था. आपण खाल्ल्यानंतर रसाची निर्मिती. रस म्हणजे काय? कशाला म्हणलेला आहे रस? तर ज्यावेळी आपण अन्न घेतो, ते अन्न पोटात गेलं आपल्या आणि त्याची काय होते? घुसळण होते. ज्याप्रमाणे मिक्सरमध्ये घुसळण होते, त्याप्रमाणे आपल्या पोटामध्ये घुसळण होते आणि त्याचं रस तयार होतो. मग त्या रसातून लहान आतड्यामध्ये पोषक तत्व
शोषून घेतली जातात. म्हणजेच पुन्हा निर्मिती कशाची होते? रक्ताची होते. म्हणजे असं हा रस, रक्त, मांस, मेद असं सप्तधातूंची निर्मिती होते. परंतु त्याची सुरुवात कुठून आहे सप्तधातूच्या निर्मितीची? रक्त रस नाही. त्याची सुरुवात कुठून आहे? तर अन्नाच्या पचनापासून त्याची सुरुवात आहे. बरोबर आहे? रसाची निर्मिती कधी होईल? चांगल्या प्रकारे ज्यावेळी अन्नाचं पचन व्यवस्थित होईल, त्यावेळी रसाची निर्मिती होईल. बरोबर आहे? मग पचनाचं कार्य कुणाचं आहे? समान वायूचं आहे. बरोबर आहे? किंवा समान वायूचं तत्व काय सांगितलेलं आहे? अग्नी. म्हणजे जठर अग्नी सुद्धा असं ऐकले का? बरेच वेळेस आपण ऐकलेलं असेल. कारण पोटाच्या ठिकाणी अग्नीचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे अन्नाचं पचन करण्यासाठी. आता सप्तधातूची जी निर्मिती आहे, त्याची निर्मितीची सुरुवात कुठून आहे? अन्नाच्या पचनापासून. जर अन्नाचं पचन व्यवस्थित झालं, तर व्यवस्थित रसाची निर्मिती होईल. आणि व्यवस्थित रसाची निर्मिती झाली तर पुढच्या एक-एक पायऱ्या होत जातील. आणि जर अन्नाचंच पचन जर व्यवस्थित नाही झालं, पहिली पायरीच बिघडली, तर पुढच्या पायऱ्या व्यवस्थित होतील का? बरोबर आहे. अन्नाचंच पचन व्यवस्थित झालं नसेल, तर रसाची निर्मिती चांगली होईल का? रक्ताची निर्मिती चांगली होईल का? म्हणजे या सप्तधातुमय शरीराला इथं नियंत्रित किंवा निर्मितीसाठी हातभार कुणाचा आहे मग? समान वायूचा आहे का? समान वायूचं सर. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणूनच तिथं काय म्हणलेलं आहे? सप्तधातू निर्मितीत याचा हातभार असतो. तसेच मग आता योग अभ्यास काय सांगता येईल याच्यासाठी? सर आसनांचं म्हटलं तर अर्धमच्छिंद्रासन किंवा पश्चिमोत्तानासन चांगले आहेत यासाठी. आता तुम्ही जे म्हणले सुरुवातीला पोटावर भार देणारे आसनं पोटावरती भार देणारे आसन. आहेत, धनुरासन आहे, बरोबर आहे, नौ किंवा नौकासन आहे, भुजंगासन आहे, शल्भासन आहे, भुजंगासन आहे. बरोबर आहे, कंधरासन आहे. हो. म्हणजेच पोटाशी संबंधित पचनशक्ती वाढवणारी आसन. आणि मग प्राणायाम काय सांगता येईल तिथं महत्वाचा आता? तर कपालभाती. 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 त्याच्यावर प्रत्येकाचे धक्के बसतात. कपालभातीच का हो? कारण आता डायरेक्ट प्रभाव कोणावर रेचकाचे आहे? धक्के पोटावर आहे. कपालभातीमध्ये रेचकाचे धक्के पोटावर असतात सर. कपालभातीचा पूर्ण प्रभाव पोटावरती आहे. म्हणून इथं कपालभाती दिलेली आहे. भस्त्रिकेचा पूर्ण प्रभाव या भागावरती आहे. आलं लक्षात? आणि हो. मग वरच्या भागावरती प्रभाव कोणाचा असेल? कुण्या प्राणायामाचा असेल या भागावरती? तर भ्रामरीचा असू शकतो. भ्रामरी करते वेळी जी कंपन उत्पन्न होतात, ती कुठं होतात? पोटात होतात का? नाही मेंदूमध्ये. मेंदूमध्ये, डोक्यात. डोक्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे भ्रामरीचा डायरेक्ट प्रभाव कोणावरती आहे? वरच्या भागात. भ्रामरी, ओंकार, भस्त्रिका, कपालभाती असं वेगवेगळं हे सांगता येईल. आता आणखीन एक महत्वाचं सांगितलेलं आहे की समानाचं कार्य उपवासाने सुद्धा सुधारतं. कशाने सुधारतं? उपवास. एक लिहून घ्या, हा मुद्दा राहिलेला होता आपल्याला त्याच्यात ऍड करायचा. योग अभ्यास काय काय आहे? पोटावरची आसनं किंवा कपालभाती प्राणायाम किंवा उड्डाण बंध किंवा नवली. आणि तर आणखीन एक अग्निसार शुद्धिक्रिया सुद्धा होऊ शकते ना? हो हो हो, म्हणजे पोटाशी संबंधित क्रिया आपण तिथं सांगू शकतो. तसेच आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे उपवास. उपवासाने समान वायू पुष्ट होतो असं सुद्धा म्हणलेलं आहे. उपवासाने पचनशक्ती सुधारते.
तसेच पुढचा जो आहे तो उदान. आताच आपण म्हणल्याप्रमाणे उदानाचं ठिकाण कुठं आहे? तर कंठापासून डोक्यापर्यंत. आपण इमेजमध्ये सुद्धा बघितलेलं आहे बघा. कंठापासून डोक्यापर्यंत आणि टाळू, घसा, मस्तिष्क, भ्रुकुटी मध्य या गोष्टी या ठिकाणी येतातच. बरोबर आहे? याच्यामध्ये सामील होतात. तसेच शरीरातील सर्व सांध्यामध्ये सुद्धा उदान वायूचा संचार असतो म्हणले बघा. आणखीन कुठं सांगितले महत्वाचं म्हणजे शरीरातील सर्व सांध्यामध्ये सुद्धा उदान वायू. मग उदान वायूचा जर प्रकोप झाला तर सांधे दुखायला लागतात. हे एक त्याचं महत्वाचं हे आहे. तसेच पुढे काय म्हणले, उदान वायू पुष्ट असेल तर सर्व वायू पुष्ट होतात. बघा लक्ष ठेवा काय म्हणले, उदान वायू जर पुष्ट असेल तर बाकीचे इतर वायू सुद्धा सर्व वायू पुष्ट होतात. आणि याचं केंद्र जे आहे विशुद्धी सांगितलेलं आहे आणि तत्व आकाश आहे, उपप्राण देवदत्त आहे. आता याच्यात समजावून सांगण्यासारखं काय नाही. पुढे बघूयात कार्य काय आहे. तर मेंदूच्या कार्याशी संबंधित आहे. त्याचं ठिकाणच तिथं असल्यामुळं मेंदूचे कार्य काय काय आहेत मग? तसेच संतुलित उदानामुळे बोलण्याची स्पष्टता, स्पष्ट बोलणे हे सुद्धा उदानाचंच कार्य आहे. आता काही काही लोक बघा तोत्र बोलतात किंवा बोबडं बोलतात. बरोबर आहे? मग अशा लोकांमध्ये कशाची ही झालेली असेल हो विकृती? तर उदान वायूची विकृती असेल. स्पष्ट बोलण्यासाठी सुद्धा उदान वायू महत्वाचा आहे. तसेच निरोगी मन. आता बुद्धीच्या कार्याशी संबंधित म्हणल्यावर पुढचे काय काय आले? निरोगी मन, चांगली स्मरणशक्ती, सर्जनशीलता हे सर्व घटक कोणाशी संबंधित आहेत? मेंदूशी संबंधित आहेत. मेंदूचं जर फिजिकली कार्य व्यवस्थित असेल तर मानसिक कार्य सुद्धा चांगलंच असणार आहे. तसेच मेंदूतील अनैच्छिक संस्थेचे कार्य, बरोबर आहे? ॲटॉमिक नर्वस सिस्टम म्हणजे काय हो? नर्वस सिस्टमचे भाग आहेत. एक सिम्पॅथेटिक आहे, पॅरासिम्पॅथेटिक आहे, ऑटोनॉमिक आहे, अनैच्छिक आहे. म्हणजे काय? ऐच्छिक आणि अनैच्छिक मध्ये काय फरक आहे? तर हृदयाचे जे ठोके पडतात ते आपल्या मनावर पडतात का हो? आज आजच्या दिवसामध्ये आज एवढे ठोके पडायचे आपण. असं आहे का? आपल्या हातात आहे का ते? बरोबर आहे? किंवा पापण्यांची बीपी हालचाल पण. हां, बीपी आहे. आज आपली बीपी एवढीच ठेवायची, वाढवायची नाही. असं आपल्या हातात आहे का? नाही. श्वसन आहे. म्हणजे शरीरातल्या ज्या काही क्रिया आहेत, त्याच्यावरती कुणाचं नियंत्रण आहे? तर अनैच्छिक मज्जासंस्था. ती स्वतः कार्य करते तीच तिचं. ॲटो आहे, ऑटोनॉमिक. म्हणजेच याच्यावरती सुद्धा कुणाचा प्रभाव आहे सांगितलंय? तर उदान वायूचा प्रभाव आहे, असं सुद्धा सांगितलेलं आहे. तसेच हात, पाय आणि डोके यांचं कार्य हा उदान वायू नियंत्रित करतो. आपण हात उचलतो, बरोबर आहे, जवळ घेतो, लांब घेतो किंवा पायाने चालतो. अशा गोष्टी सुद्धा या क्रिया कोण पार पाडतंय? तर उदान. तसेच आणखीन एक महत्वाचं कार्य म्हणजे शरीर उभं राहणं, शरीर ताठ उभं राहणं, हे सुद्धा महत्वाचंच आहे बघा. आणि ते उभं राहण्यासाठी सुद्धा उदानच मदत करत असतो. मग याच्यासाठी योगाभ्यास काय काय आहे? ओंकार आहे, भ्रामरी आहे आणि आणखीन एक सांगितलेलं आहे मंत्र जप. आता समानामध्ये काय सांगितलेलं होतं? उपवास. त्याप्रमाणे उदानामध्ये मंत्र जप एक तिथं सांगितलेलं आहे. याच्यानं सुद्धा उदानवायू पुष्ट होतो. आणि याच्या असंतुलनामुळे मानसिक विकार उद्भवतात असं सुद्धा सांगितलेलं आहे. योगाभ्यासामध्ये आणखीन काही सांगता येईल का हो? सर जालंधर बंद ह्याच्यामध्ये लावू शकतो का आपण?
जालंधर बंद. ठीक आहे. कंठापासून सुरुवात आहे म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये घसा सुद्धा समाविष्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे घशाशी संबंधित अवयव थायरॉइड असेल किंवा टॉन्सिल्स असतील तर आणि जालंधर बंद उज्जाई तिथं. प्राणायाम पण सर चालू शकेल ना? कोणता? उज्जाई प्राणायाम. हा, उज्जाई घशाशी संबंधित किंवा विशुद्धीशी संबंधित, विशुद्धी चक्राशी संबंधित. आणखीन काय सांगता येईल? डोक्याशी संबंधित सांगा आता, मेंदूशी संबंधित. आसनं काय सांगता येतील? बरीच आहेत. शीर्षासन आहे, शीर्षासन, सर्वांगासन आहे, शीर्षासन, सर्वांगासन, विपरीत मुद्रा. विपरीत करणी आहे, बरोबर आहे. अशी भ्रामरी प्राणायाम आसनं, पण करू शकतो जर मेंदू. भ्रामरी प्राणायाम, ओंकार अशी वेगवेगळ्या साधनांनी आपण उदानवायू पुष्ट करू शकतो. तसेच आता आणखीन एक शेवटचा आहे तो बघूयात एक 5 मिनिटांमध्ये. आहे का वेळ? म्हणजे 5 प्राण पूर्ण होतील आपले. हो सर. चालेल. ठीक आहे, पुढे बघूयात मग. ठीक आहे. व्यान जो आहे शेवटचा आहे, बघूयात हा. आणि याचं ठिकाण कुठं आहे बघा आता. याचं ठिकाण मात्र सर्वत्र आहे. एका ठिकाणी आहे का तो? नाही, सर्वत्र शरीरामध्ये पसरलेला आहे. आणि त्याची दिशा सुद्धा सर्वत्र आहे, संपूर्ण शरीरामध्ये आहे. उदानाची दिशा कशी होती? वरच्या दिशेने होती, वर वाहत होता तो, वरच्या दिशेने वाहत होता. आपान खालच्या दिशेने वाहत होता, समान गोल वाहत होता, समान. पण व्यान कसा आहे? सर्वत्र वाहतोय. बरोबर आहे. तसेच चक्र काय आहे? तर स्वादिष्ठान असं सांगितलेलं आहे. आणि तत्व जे आहे ते जलतत्व आहे. त्याचं उपप्राण आहे तो धनंजय आहे. आणि मग कार्य काय आहे? तर जिथे जिथे प्राणशक्ती कमी पडते, बरोबर आहे, तिथे तिथे हा प्राणशक्तीचा पुरवठा करतो. म्हणजे आता समजा उदानाच्या ठिकाणी प्राणशक्ती कमी पडत असेल किंवा आपानाच्या ठिकाणी प्राणशक्ती कमी पडत असेल, जिथं जिथं प्राणशक्ती कमी पडते तिथं प्राणशक्ती निहून पोहोचवण्याचं काम कोण करतंय? तर व्यान करतंय. यालाच खाली एक सांगितलेलं आहे बघा, संग्रहित ऊर्जा असं सुद्धा म्हणलेलं आहे. खालून 2 नंबरची ओळ वाचायची. संग्रहित ऊर्जा किंवा यालाच रिझर्व्ह बँक असं सुद्धा म्हणतात, म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच हा काय करतो? एक्स्ट्रा ठेवतोय बहुतेक ऊर्जा. आलं लक्षात? म्हणजे जिथं जिथं कमी पडते तिथं तिथं हा नेऊन देण्याचं कार्य करतो. तसेच हा, तसेच काय म्हणलंय मग? संस्था कोणती संस्था निगडीत आहे ह्याची? तर सर्क्युलेटरी सिस्टम. आता बघा, सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, अवयव सांगितले. कोणकोणते? एक आहे हृदय आणि दुसरं आहे रक्तवाहिन्या. बरोबर आहे. नुसतं हृदयच असलं तर काम पूर्ण होईल का हो सर्क्युलेटरी सिस्टमचं? होणार नाही. किंवा नुसत्या शिराच आहेत आणि हृदयच नाही, तरी काम पूर्ण होईल का? होणार नाही. म्हणजे दोन्ही महत्वाचे आहेत. तर प्राणाचा प्रभाव हृदयावरती आहे, बरोबर आहे. ते मुख्य मोटर जी आहे तिला म्हणायचं. आणि मग रक्ताभिसरण प्रणाली म्हणजे याच्याशी अवयव निगडीत काय आहेत? तर शिरा, धमन्या, वाहिन्या, रक्त वाहून नेणाऱ्या आणि रक्त वाहून आणणाऱ्या, याच्यावरती जो प्रभाव आहे तो आहे व्यानाचा प्रभाव आहे. तसेच मज्जासंस्था. आता मागलची कोणती होती? अनैच्छिक मज्जासंस्था होती, बरोबर आहे. मग इथं मज्जासंस्था कोणती आहे? चेतना देणारी. आता पोळल्यानंतर पटकन आपण हात बाजूला घेतो, तसंच कुठंतरी मार लागला किंवा मुंगीनं चावलं तर हे सर्वत्र जाणवतं आपल्याला. म्हणजे हिचा प्रभाव सर्वत्र आहे. म्हणजेच या संस्थेवरती सुद्धा या व्यानाचं प्रभाव आहे. आणि हृदय प्रणाली ही सर्क्युलेटरी सिस्टीमशी निगडीत आहे. तसेच शरीराच्या हालचालीसाठी जबाबदार आहे.
बरोबर आहे. तर मागलच्या प्राणामध्ये काय म्हणलं होतं? हाताच्या हालचाली किंवा पायाच्या हालचाली यांच्यासाठी जबाबदार होता असं म्हणलेलं आहे. तर याच्यामध्ये काय म्हणलंय? शरीराच्या संपूर्ण हालचाली, पोटाची हालचाल, छातीची हालचाल, हाताची हालचाल, डोक्याची हालचाल, मानेची हालचाल, कमरेची हालचाल, म्हणजेच सर्वच हालचाली शरीराच्या याच्यासाठी जबाबदार कोण आहे? तर व्यान आहे. आणि आताच आपण खाली पाहिले संग्रहित ऊर्जा आहे किंवा रिझर्व्ह बँक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजेच हा संग्रह आहे. आता याचं आणखीन काय कार्य म्हणले सुरुवातीलाच, जिथं जिथे कमी पडते तिथं नेऊन पोहोचवतंय. म्हणजे याच्याकडे थोडक्यातच काय असेल? संग्रह असेल. बरोबर आहे का? जिथं कमी पडले तिथं कोण देतो? ज्याच्याकडे एक्स्ट्रा आहे तोच देतो. बरोबर आहे. म्हणून ह्याला रिझर्व्ह बँक असं सुद्धा बनलेलं आहे. आणि शेवटचं जे आहे वाक्य, पंचप्राण हे प्राणमय कोशाशी संबंधित आहेत आणि प्राणायामाने हा कोश शुद्ध होतो. म्हणजे कोणता? प्राणमय कोश शुद्ध होतो, ऊर्जान्वित होतो आणि बलिष्ठ होतो. आता बघा, अन्नमय कोशामध्ये काय काय आहे? सप्तधातू आहेत. हाड, मांस, रक्त असं. मग यांच्यावरती प्रभाव जास्तीत जास्त कोणाचा आहे? तर आसनांचा आहे अन्नमय कोशावरती. तसं पंचप्राण जे आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान, समान किंवा उपप्राण जे आहेत, त्या प्राणमय हे सर्व कशामध्ये येतात? जसं सप्तधातू कशामध्ये येतात? अन्नमय शरीरात. तसं पंचप्राण कशामध्ये येतात? तर प्राणमय शरीरात. आणि या प्राणमय शरीराला बलिष्ठ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी किंवा शुद्ध करण्यासाठी किंवा ऊर्जान्वित करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? प्राणायामाचा अभ्यास. आलं का लक्षात? आता वेगवेगळ्या ठिकाणी आपलं वेगवेगळे प्राणायाम सांगितलेले आहेत. तशा स्वरूपामध्ये प्राणमय कोशाला आपण प्राणायामाने ऊर्जान्वित करू शकतो. तर बाकीचे जे उपप्राण आहेत ते उद्या बघूयात. त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर सांगू शकता.